नमस्कार मित्रांनो, अधिक मासात मृत्यू होणे शुभ की अशुभ असा प्रश्न लोकांना वारंवार पडतो. हिंदू शास्त्रे आणि ज्योतिषशास्त्रानुसार अधिक मास हा आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो, कारण हा महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे. मग अधिक मासात मृत्यू शुभ की अशुभ? गरुड पुराण आणि धर्मशास्त्रानुसार मृत्यू हा कधीच शुभ किंवा अशुभ नसतो. तो हा जन्ममृत्यूच्या चक्राचा नैसर्गिक भाग आहे. हा काळ मोक्ष म्हणजे मुक्तिप्राप्तीसाठी अत्यंत अनुकूल मानला जातो. जर एखाद्या व्यक्तीने पुरुषोत्तम मासात भक्तिभावाने जीवन व्यतीत केले असेल आणि या काळात त्याचा देहांत झाला तर त्याला असाधारण आध्यात्मिक पुण्यफळ लाभते असे मानले जाते. पण याचा अर्थ असा नाही की फक्त या महिन्यात मृत्यू झाला म्हणून मोक्ष निश्चित मिळतो. मोक्ष मिळण्यासाठी व्यक्तीची कर्मे, श्रद्धा आणि त्याचे आयुष्यभराचे आचरण महत्त्वाचे असते. तर आता लोकांमध्ये असलेल्या गैरसमजुती. काही ठिकाणी असा समज आहे की अधिक मासात मृत्यू होणे अशुभ असते, घरावर संकट येते, दोष निर्माण होतो. पण शास्त्रात असा कोणताही उल्लेख नाही. उलट पुरुषोत्तम मास हा भगवान विष्णूंचा प्रिय महिना असल्यामुळे या काळात आत्म्याला भगवंताच्या स्मरणाची विशेष कृपा मिळते असे सांगितले जाते. या पवित्र काळात मृत्यू होण्यामागील धार्मिक रहस्य आणि गूढ खालीलप्रमाणे. 1. मोक्षाचे द्वार आणि विष्णूचरणी स्थान. पौराणिक मान्यतेनुसार या महिन्यात देहत्याग करणाऱ्या व्यक्तीचा आत्मा जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त होऊन थेट वैकुंठ लोकात म्हणजे भगवान विष्णूंच्या चरणी विलीन होतो. 2. ईश्वरी आश्रयाचा मार्ग. असा समज आहे की या काळात जो व्यक्ती आपला शारीरिक देह सोडून जातो त्याचा आत्मा थेट सर्व शक्तिमान ईश्वराच्या चरणी विलीन होतो. अशा प्रकारे होणारा मृत्यू हा सामान्य नसून ती एक ईश्वरीय संधी मानली जाते. 3. पापापासून मुक्ती आणि मोक्षाचे द्वार. असे म्हटले जाते की जेव्हा अधिक मासात मृत्यू ओढवतो तेव्हा त्या व्यक्तीच्या भूतकाळातील कर्माचा भार हलका होतो. अशा प्रकारे मृत्यू हा मोक्षाचे द्वारच असतो. अधिक मासात मृत्यू झाल्यास काय करावे? शास्त्रोक्त नियम. जरी हा काळ आध्यात्मिकदृष्ट्या उत्तम असला तरी कुटुंबाने खालील गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. 1. शांत चित्ताने अंत्यसंस्कार. कुटुंबाने अजिबात न घाबरता अत्यंत आदरपूर्वक अंत्यसंस्कार पूर्ण करावेत. 2. पवित्र विधी. दिवंगत आत्म्याच्या शांततेसाठी नियमित पिंडदान, श्राद्ध आणि दानधर्म करावा. 3. पहिले वार्षिक श्राद्ध. जर एखाद्याचा मृत्यू अधिक मासात झाला असेल तर त्याचे पहिले वार्षिक श्राद्ध पुढील येणाऱ्या अधिक मासातच म्हणजे 3 वर्षांनी घालावे असा शास्त्र संकेत आहे. मृत व्यक्तीसाठी या काळात काय करावे? जर या महिन्यात एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याच्या आत्म्यासाठी विष्णू सहस्रनाम पठण, भगवद्गीता अध्याय 15वा वाचन, तुळशीपत्र अर्पण, दान धर्म, ओम नमो भगवते वासुदेवाय जप हे अत्यंत फलदायी मानले जाते. मित्रांनो, थोडक्यात काय तर अधिक मासात मृत्यू होणे ना पूर्णपणे शुभ असते ना अशुभ. ते त्या व्यक्तीच्या कर्मावर आणि श्रद्धेवर अवलंबून असते. पुरुषोत्तम मास हा मोक्षमार्गाकडे नेणारा महिना आहे. या काळात भगवंताचे स्मरण केल्यास आत्म्याला शांती लाभते. तुमचं याबद्दल काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि धर्म, अध्यात्म आणि रहस्यमय व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.